नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 36 साइज म्हणजे 36 साइजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग म्हणजेच ड्राफ्टिंग आपण पाहणार आहे। जसं मी या इथे सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही ड्राफ्टिंग करा पेपरवरती। पहा, खूप छान एकदम परफेक्ट असा ब्लाउज तुमचा तयार होईल। इथं मी ब्लाउजची उंची घेणार आहे 14, त्यामध्ये मी 1 इंच मिक्स करून 15 इंचावरती मार्किंग करून घेते। पहा, अजून एकदा मी असं 15 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे। आणि इथं एक लाईन ओढून घेतली। 36 साइज आहे म्हणून आपण शोल्डर घ्यायचा आहे 5.5। अजून एकदा असं 5.5 इंचावरती मार्किंग करून घ्या। म्हणजे काय होतं पहा, असे 2 पॉइंट दिल्यामुळे हा पार्ट आणि हा पार्ट तिरका होत नाही, बरोबर समसमान आपला हा भाग तयार होतो। मुंड्याची उंची 6, तर इथं उंचीचं मार्किंग करून घेऊ। म्हणजे आपण उंची घेतलेली आहे 14 + 1 15, शोल्डर घेतलंय 5.5, मुंडा घेतलाय 6। छातीचा चौथा भाग या लाईनवर टाकायचा आहे। 36 साइज आहे, त्याचा चौथा भाग 9 आणि हे 1.5 इंच मार्जिन। इथे कंबर तुमची जी काही असेल ती घ्यायची आणि त्याचा चौथा भाग करायचा। 30 आहे कंबर, त्याचा चौथा भाग होतो 7.5 आणि त्यामध्ये 1 इंच आपण टक्ससाठी घ्यायचं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। हे जोडून घ्यायचं आणि इथून 1.25 इंचावरती पॉइंट द्यायचा पाठीमागील मुंड्याला आकार देण्यासाठी। इथं 1.25 इंच आतमध्ये, इथं अर्धा इंच डाऊन आणि हा जो काही मुंडा आहे त्याचा सेंटर करायचा। पहा, जर सेंटर करायला जमत नसेल तर पहा, इथं 6 इंच आहे, त्याचा सेंटर असा 3 इंच होतो या पद्धतीने। आणि आकार देताना सरळ असं 1.25 इंच यायचं। आणि हा आकार द्यायचा। तर किती परफेक्ट असा मुंड्याचा आकार आलेला आहे ते तुम्ही पाहू शकता। याच पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार द्या। पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथं मी घेणार आहे 1.25 इंच। आणि पुढच्या मुंड्याला आकार द्यायला 1.25 इंच घ्यायचं। किती घ्यायचं? फक्त 1.25 इंच, 1 इंच घेऊ नका, 1.25 इंच घ्या। आणि हा सेंटर इथं आलेला आहे, तर असं सरळ यायचं। पहा, डायरेक्ट आकार नाही द्यायचे, असं सरळ येत असा परत आपल्याला हा आकार जो आहे तो असा जोडून घ्यायचा आहे। तर हे झाले आपले मुंड्याचे आकार। हा आहे आपला पाठीमागचा मुंडा आणि हा आहे आपला पुढचा मुंडा। 36 साइजसाठी गळ्याची रुंदी मी फक्त 2 इंच घेणार आहे। पुढचा गळा 6, 6.5 वरती मार्किंग करून घ्या। इथून 2.5 एक बॉक्स तयार करून घ्यायचा आणि असा गळ्याला आकार देऊन घ्यायचा। जर तुम्हाला गळ्याला आकार जमत नसेल तर इथून इथपर्यंत 1.25 इंचावर मार्किंग करा आणि मग गळ्याला आकार द्या। पहा, खूप छान असे आकार येतात। जर असा खोलगट हवा असेल तर अर्धा इंच दिलं तरी चालेल। इथं 1.25 इंच शोल्डर डाऊन करायचं। पहा, अशा पद्धतीने फक्त 1.25 इंच, जास्त करू नका। जास्त डाऊन केलं की काय होतं, इथला मुंड्याचा आकार जो आहे तो असा बाहेर येतो। हे जे टोक आहे पहा, इकडं असं बाहेर निघल्यासारखं होतं आणि मुंड्याचे आकार जे आहे ते बिघडतात, कटिंग करून काढावं लागतं नंतर। तर नवीन शिकणाऱ्या ताईंना ते परत जमणार नाही, मुंडा बिघडल्यासारखा होतो। म्हणून मी सांगते फक्त 1.25 इंच डाऊन करा। क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घेऊया। इथं घेतलेला आहे मी 2.5 आणि इथंही घ्यायचं आहे 2.5 आणि एक लाईन ओढून घ्यायची।
पहा इथे 2.5 घेतलं. आता क्रॉस पट्टीला तुमच्या जर आकार जमत नसेल परफेक्ट तर कशा पद्धतीने आकार द्यायचा पहा. इथून 1.5 इंच घ्यायचं, फक्त 1.5 इंच. 1.5 इंच घेतलंय. इथून पहा असा आकार द्यायचा. इथे डायरेक्ट तुम्ही असं जोडू नका पहा, तर ते टोक आल्यासारखं होतं. म्हणून पहा असं थोडासा कर्व करत 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 असं आपल्याला हा क्रॉस पट्टीला आकार द्यायचा आहे. पहा या पद्धतीने. म्हणजे काय होतं, क्रॉस पट्टी एकदम परफेक्ट अशी तयार होते आणि जोडताना सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही. तर कटोरी मी इथून घेणार आहे 5.5 इंच. तर कटोरीला सुद्धा आकार देण्याची एक वेगळी पद्धत असते. त्यामुळे काय होतं, कटोरीला एकदम परफेक्ट असे आकार येतात. तर ही पद्धत नक्की वापरा. पहा तुमची कटोरी जी आहे ती अशी जास्त पसरट अशी वगैरे होणार नाही. 5.5 इंच आपण इथं कटोरी घ्यायची आहे. तर इथं मी 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. अजून एकदा असंच मी 5.5 वरती मार्किंग करून घेतलं. 2 वेळा असंच 5.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि एक अशी लाईन ओढून घ्यायची. लाईन ओढल्यानंतर गळ्याजवळ इथं मी 1 इंचावरती पॉईंट दिला, 1 इंचावरती. आणि हा जो पॉईंट आहे तो असा तिरका जोडायचा. एक तिरकी लाईन जोडायची. एक अंदाजे आपल्याला ही जी लाईन आहे ती जोडून घ्यायची असते. आणि इथं कटोरीला आकार देताना पहा फक्त हा आकार जो आहे तो असा जोडा. आपोआप तुमची कटोरी जी आहे ती पहा एकदम परफेक्ट अशी तयार होते. हे छोटे छोटे पॉईंट्स जे आहे ते तुम्ही जर लक्षात घेऊन जर आकार दिले, सर्व जे पार्ट आहेत त्यांना मी जशा पद्धतीने आकार सांगितलेले आहेत, म्हणजे पहा इथं मुंड्याला मी पॉईंट समजावून सांगितले, क्रॉस पट्टीला इथं मी तुम्हाला जे काही पॉईंट आहेत ते सुद्धा समजावून सांगितले, आणि कटोरीला सुद्धा आकार देण्याचे मी इथं सर्व पॉईंट जे आहेत ते तुम्हाला एकदम परफेक्ट असे सांगितलेले आहेत. त्यामुळं जरी नवीन शिकणारं कोण असेल त्यांना काहीही अवघड जाणार नाही. एकदम परफेक्ट असा आपला आकार जमेल. आता यामध्ये अजून काय करायचं आहे, आपली क्रॉसपट्टी जी आहे ती अर्धा इंचाने आपल्याला इथं मार्जिन वाढवायचं आहे. म्हणजे काय होईल, पेपर कटिंग करताना तुम्ही असं आधीच अर्धा इंच मार्जिन वाढवा, म्हणजे क्रॉसपट्टी जी आहे ते ब्लाऊजवरती कपड्यावरती कटिंग करताना तुम्हाला वाढवावी लागणार नाही. तर आता आपण ही जी मूळ कटोरी आहे पहा, ही मूळ कटोरी ती कशा पद्धतीने वाढवायची जेणेकरून तुमचे आकार जे आहे ते कटोरीचे अजिबात बिघडणार नाहीत. तुम्हाला कटोरी वाढवताना पहा प्रॉब्लेम येत असेल, म्हणजे आकार जमत नसतील, तर मी इथं तुम्हाला अगदी व्यवस्थित असं कटोरीला आकार द्यायला सांगणार आहे. इथे पहा ही जी कटोरी आहे आपली, ही मूळ कटोरी आहे, आणि ही वाढवताना कशी वाढवायची, तर इथे पहा आपण साईड पार्ट जोडतो म्हणून इथं अर्धा इंच वाढवायचं. किती? अर्धा इंच. आणि इथे आपली काय असते, हुकाय पट्टी असते, इथून अशी हुकाय पट्टी असते, म्हणून गळ्याजवळ फक्त आपण 1/2 इंच वाढवायचं, फक्त 1/2 इंच. इथे जास्त नाही वाढवायचं, नाहीतर काय होईल, गळा तुमचा मोठा झाल्यासारखा होईल. इथे अर्धा इंच अजिबात वाढवू नका, फक्त 1/2 इंच वाढवा. नाहीतर शिलाईमध्ये तुम्ही 1/2 इंच घालवणार आणि हा अर्धा इंचाने तुम्ही इथं आकार वाढवणार, तर इथला गळा जो आहे तो थोडासा पसरेल. म्हणून फक्त 1/2 इंच घ्यायचं. इथे मी घेणार आहे 1.5 इंच. आणि इथूनही 1.5. हे जोडून घेऊया. हे जोडल्यानंतर आधी ही पट्टी जी आहे ती किती येते हे पाहायचं. तर 5 इंच आलेली आहे, तर हे सुद्धा आपण 5 इंचावर मार्किंग करायचं. तर पहा इथे हे जवळपास 1/2 इंच आणि वरती एक म्हणजे 3 रेषा अशी आपली ही जी कटोरी आहे ती वाढलेली आहे. तर ती वाढू द्यायची नाही, कारण आपण कटोरी जी आहे ती कपड्यावरती उरेबमध्ये कट करतो, म्हणजे तिरक्या कपड्यावरती कट करतो. त्यामुळे हा भाग जो आहे तो आधीच लांबला जातो, आणि परत हा जर एक्स्ट्रा असेल तर जास्तच कटोरीचा भाग लांबतो. मग पुढचा भाग आहे तो काय होतो, मोठा होतो. तर ते मोठा होऊ नये म्हणून पहा हा जो तेवढा पार्ट आहे तेवढाच हा पार्ट घ्यायचा, म्हणजे तुमचा पुढचा पार्ट जो आहे हुकाय पट्टीचा तो पहा काही जणींचा मोठा होतो, तर तो मोठा नाही होत.
आकार देताना या पद्धतीने पहा हळूहळू असं आकार वाढवत असं जोडायचं. जर जमत नसेल तर काय करायचं पहा, असे समसमान 4 भाग करायचे. पहा 1 2 3 4 असे भाग झाले. तर यानुसार मी तुम्हाला आकार द्यायचं का सांगते. इथं अर्धा इंच आपण घेतलेला आहे, तर इथं सुद्धा अर्धा इंच घ्यायचं. इथं पाऊण इंच आणि इथे 1 इंच घेतला आणि इथे 1.5 इंच आहेच. हे पॉईंट जे आहेत ते फक्त असे जोडत यायचे. पहा या पद्धतीने, म्हणजे कटोरीचा आकार जो आहे तो तुमचा जो मूळ कटोरीचा आहे तोच तयार होतो. इथे मी असं अर्धा इंच वरती 1 पॉईंट दिला, इकडे पाव इंच आणि इकडे अर्धा इंच असा द्यायचाच कंपल्सरी सर्व साईजमध्ये. आणि जी काही वाढवलेली कटोरी आहे त्याचा असा मध्य करून घ्या. इथे 1.5 सर्व साईजने 1.5 म्हणजे सर्व बाजूला 1.5 इंचानेच वाढवायचं. इकडे असा हा पॉईंट आणि इकडे हा पॉईंट असा जोडून घेतला. तर ही आपली वाढीव कटोरी तयार झाली. अर्धा इंच इकडे, अर्धा इंच इकडे. शक्यतो इथं पाव इंचच घालवायचं आहे. पहा आपली कटोरी किती होती 5.5, तर त्याचा मध्य अशा पद्धतीने करून घ्या. जर जमत नसेल तर पहा 2.25 इंच आपला मध्य आला. तर इथून 2.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथून ही असं 2.25 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. तर टक्स आलेला आहे 2.25. पहा 2.25 आणि 36 मध्ये तुम्ही 2.5 घ्या किंवा 2.25 इंच घ्या, टक्स चालेल. तर इथं मी 2.25 इंच टक्स घेतला आणि हे असं टक्स जोडून घ्यायचे. आता ही टक्स मी ज्या पद्धतीने दिला आहे त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा टक्स द्या. म्हणजे पहा तुमची जी कटोरी आहे ती मूळ कटोरीपेक्षा, आता ही जी आतली मूळ कटोरी आहे किती 5.5 इंचाची, मग आपल्याला वाढीव कटोरी सुद्धा 5.5 इंचाचीच हवी आहे. जसं मी सांगितले त्या पद्धतीने जर तुम्ही टक्स दिला कटोरीला तर तुमची जशी मूळ कटोरी आहे तेवढीच आपली वाढीव कटोरी सुद्धा तयार होणार आहे टक्स दिल्यानंतर. म्हणून या छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत त्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत, म्हणजे एकदम परफेक्ट असा ब्लाऊज आपला तयार होतो. स्टिचिंग करताना सुद्धा खूप साऱ्या टिप्स ज्या आहेत त्या आपल्याला पहा फॉलो कराव्या लागतात, तेव्हाच आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट होतो. तर अशा पद्धतीने मी इथं तुम्हाला ब्लाऊजविषयी सर्व काही टिप्स शेअर केलेल्या आहेत. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.